या वर्षीचा उन्हाळा तुम्ही विसरू शकणार नाही. पण खरा प्रश्न उन्हाळ्याचा नाही. प्रश्न आहे पुढे काय होणार. कारण निसर्ग कधीच अचानक काही करत नाही. तो आधी संकेत देतो आणि यावेळी संकेत खूप वेगळे आहेत. पण या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक असा संकेत सांगणार आहे जो आपल्या पूर्वजांनी शेकडो वर्ष पावसाशी जोडून पाहिला आहे आणि कदाचित तुम्हीही तो अनेकदा पाहिला असेल. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटचा संकेत तुम्हाला आश्चर्यचकित करू शकतो. एक काळ असा होता जेव्हा मोबाईल नव्हते, हवामान सांगणारे ॲप नव्हते, सॅटेलाइट नव्हते, तरीही लोकांना पावसाची चाहूल लागायची. कारण ते निसर्ग वाचायचे, आकाशाकडे पाहायचे, वाऱ्याचा स्पर्श ओळखायचे आणि पक्ष्यांचे आवाज ऐकायचे. त्यात सर्वात जास्त उल्लेख व्हायचा पावसा पक्षाचा. ग्रामीण भागात आजही म्हटलं जातं, पावसा ओरडायला लागला की पाऊस दूर नसतो. पण खरंच असं असतं का की हा फक्त योगायोग आहे? फक्त पावसाच नाही, पाऊस येण्यापूर्वी अनेकदा मुंग्या आपली अंडी घेऊन उंच जागेकडे जाताना दिसतात. बेडूक अचानक मोठ्याने आवाज करू लागतात, काही पक्षी अस्वस्थ होतात आणि वातावरणात एक वेगळाच बदल जाणवू लागतो. हे सगळं का घडतं? शास्त्रज्ञ सांगतात, पाऊस येण्यापूर्वी हवेत आर्द्रता वाढते, वाऱ्याची दिशा बदलते, हवेचा दाब बदलतो आणि हे सूक्ष्म बदल अनेक जीवांना आपल्यापेक्षा आधी जाणवतात. म्हणून त्यांचे वर्तन बदलते. म्हणजेच पक्षी आणि प्राणी भविष्य सांगत नाहीत, पण वातावरणातील बदलांना प्रतिसाद देतात. मात्र इथेच एक मोठा प्रश्न उभा राहतो. जर हे संकेत खरे असतील तर कधी कधी पावसा ओरडूनही पाऊस का येत नाही? मुंग्या घर बदलूनही पाऊस का चुकतो? कारण निसर्ग कधीच पूर्णपणे उलगडलेला नाही. तो संकेत देतो, पण प्रत्येक संकेताचा अर्थ आपण बरोबरच लावतो असं नाही. गंमत म्हणजे आजही अनेक अनुभवी शेतकरी हवामान ॲप पाहण्यापूर्वी आकाश, वारा आणि पक्ष्यांचे वर्तन पाहतात. कारण त्यांचा विश्वास आहे, निसर्ग कधीच अचानक काही करत नाही. आता वेळ आली आहे त्या शेवटच्या संकेताची, ज्यावर आपल्या पूर्वजांचा सर्वाधिक विश्वास होता. तो म्हणजे आकाश. हो, फक्त काळे ढग नव्हे, तर ढगांची हालचाल, त्यांचा आकार, त्यांची दिशा आणि वाऱ्याचा स्वभाव. पूर्वी लोक तासनतास आकाश निरीक्षण करायचे आणि त्यावरून पावसाचा अंदाज बांधायचे. आजही अनेक अनुभवी शेतकरी आकाश, वारा आणि पक्ष्यांच्या हालचाली एकत्र पाहून पावसाची चाहूल घेतात. आज आपल्या हातात मोबाईल आहे, सॅटेलाइट आहेत, आधुनिक तंत्रज्ञान आहे. पण एक प्रश्न अजूनही तसाच आहे, निसर्ग आजही आपल्याला संकेत देतोय का? कदाचित हो, फक्त आपण ते पाहणं आणि ऐकणं विसरलो आहोत. पुढच्या वेळी पावसा पक्षाचा आवाज ऐकला, मुंग्यांची धावपळ पाहिली किंवा आकाशात काही वेगळा बदल दिसला तर क्षणभर थांबा आणि निसर्ग काय सांगतोय हे ऐकण्याचा प्रयत्न करा. तुमच्या गावात पावसाआधी कोणते संकेत दिसतात आणि तुम्ही पावसा पक्षाचा आवाज ऐकलाय का? कमेंटमध्ये नक्की सांगा. निसर्गाची अशीच अजून रहस्य उलगडण्यासाठी योगदान फाउंडेशनच्या या प्रवासात आमच्या सोबत राहा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. योगदान फाउंडेशन, तिथे प्रत्येक प्रयत्न हा निसर्गासाठी असतो.